तर सध्या गॅस टंचाईचा फटका हा सगळ्या नागरिकांना बसतोय. मात्र जळगावच्या नशिराबादमध्ये एका शेतकऱ्याकडून मागील 20 वर्षांपासून घरगुती स्वयंपाकासाठी गोबर गॅसचा वापर केला जातोय. चंदन पाटील या शेतकऱ्याने केंद्र सरकारच्या योजनेच्या माध्यमातून गाई म्हशींच्या शेणाचा वापर करत गोबर गॅस प्रकल्प उभारलेला आहे. शेतकऱ्यांनी हा पर्याय स्वीकारल्यामुळे त्याला गॅस टंचाईचा कुठलाही फटका बसलेला नाहीये. जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील एक शेतकरी त्याने स्वतःचा या ठिकाणी गोबर गॅस प्रकल्प तब्बल 20 वर्षापासून या ठिकाणी सुरळीतपणे सुरू केलेला आहे. त्याचमुळे त्याला आज देखील या ठिकाणी टंचाईचा सामना करावा लागत नाही. आपण बघतोय तर नशिराबादच्या या चंदन पाटील शेतकऱ्यांनी व शेतकरी कुटुंबियांनी गेल्या 20 वर्षापासून म्हणजे 2004 पासून या ठिकाणी गोबर गॅस प्रकल्प सुरू केला. आपण जे टँक बघतोय या टँक मध्ये शेण टाकलं जातं. त्यानंतर या खाली या जमिनीच्या खाली या ठिकाणी टँक आहे. त्या टँकच्या माध्यमातूनच या ठिकाणी जी नळी दिसते या नळीच्या माध्यमातून गॅस तयार होतो. त्यानंतर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी आपल्याला टँक दाखवण्यात येते की त्या माध्यमातून हे जे वेस्टेज मटेरियल आहे ते वेस्टेज मटेरियल कुठेतरी बाहेर काढण्याचं काम या ठिकाणी होतं आणि त्याच माध्यमातून या ठिकाणी जर आपण बघतोय तर या ठिकाणचा जो गोबर गॅसचा प्रकल्प तो यशस्वीपणे पार पडतोय. तब्बल 20 वर्षापासूनचे या शेतकऱ्याने हा गोबर गॅस प्रकल्प या ठिकाणी कार्यान्वित केलेला आहे. दुसरीकडे असं असलं तरी या ठिकाणचे जे एलपीजी सिलेंडर आहे त्याचा तुटवडा कुठेतरी भासतो आहे. मात्र तुमच्याकडे अद्यापही गोबर गॅस प्रकल्प यशस्वीपणे पार पडतोय, सुरळीतपणे चालतोय. काय सांगणार? आम्हाला सध्या तरी 2004 सालापासनं गॅस सिलेंडर म्हणजे कमीत कमी वर्षातनं एक सिलेंडर लागतो. तो पण आम्हाला जून-जुलैच्या दरम्यान पावसाळा असल्या कारणाने गॅस तयार होत नाही, सूर्यप्रकाश कमी असल्या कारणाने त्यावेळेसच लागतो. अन्यथा आम्हाला सिलेंडरची गरज भासत नाही. दोघं टाईम 6 लोकांचा स्वयंपाक दोघं टाईमांचा पूर्ण होतो. दादा किती वर्षापासून या गोबर गॅस प्रकल्प या ठिकाणी आहे आणि नेमकी किती बचत या ठिकाणी होत असते? 2004 सालापासनं गोबर गॅस आहे आणि आतापर्यंत 1,80,000च्या आसपास आमची बचत झालेली सिलेंडरमध्ये 20 वर्षामध्ये. दादा इतर नागरिकांना तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल या गोबर गॅस प्रकल्पासंदर्भात? ज्यांच्याकडे गाई म्हशी आहेत त्यांना व्यवस्था आहे जागेची, त्यांनी गोबर गॅस करायला काही हरकत नाहीये. त्यांनी जर असा प्रकल्प केला तर त्यांची निश्चितच बचत होईल. नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव.